भोंदू अशोक खरात याला काल कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी पक्षाच्या वकिलांकडून 5 नरबळी झाल्याचा संशय जो तो व्यक्त करण्यात आलेला होता आणि या संदर्भात तपासासाठी पोलीस आणि सरकारी वकिलांकडून पोलीस कस्टडीची मागणी देखील करण्यात आलेली होती। दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे आहेत। खरं तर तुम्ही देखील SITला एक पत्र दिलं होतं आणि त्यावेळी देखील तुम्ही प्राण्यांच्या हत्येसंदर्भात एक शंका उपस्थित केली होती। काय नेमकं तो प्रकार होता आणि काय पत्र दिलं होतं तुम्ही? गेल्या आठवड्यामध्ये आम्ही SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांची भेट घेतली होती आणि काही गोपनीय माहिती त्यांना दिली होती। आम्ही तर आमचं निवेदन त्यांना दिलं होतं, पण त्या व्यतिरिक्त आम्ही काही गोष्टी त्यांच्याशी बोललो होतो। त्यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी, कारण आम्हाला माहिती अशी मिळालेली आहे तो हरणाची कस्तुरी वापरायचा, प्राण्यांचे अवशेष वापरायचा, त्याच्यामध्ये वाघ असेल किंवा मग कोल्हा असेल यांचे अवशेष वापरायचा, त्यामुळे त्याच्यावर तो कायद्याचे कलम लावावे अशी मागणी आम्ही केली होती आणि आमच्या या मागणीला आता काल दुजोरा मिळालेला आहे। त्याच्यामुळे ते कायद्याचा कलम लावावं अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर नरबळीचं जे गोष्ट त्या ठिकाणी समोर आलेली आहे ती अत्यंत गंभीर आहेत, पुरोगामी महाराष्ट्राला मागे नेणारी आहेत, अत्यंत लांछनास्पद आहेत। कारण महाराष्ट्रात एका व्यक्तीने 5 नरबळी घेतल्याची घटना झाली नव्हती आणि कदाचित होणार नाही, म्हणून हे प्रकरण जे न भूतो न भविष्यती आहेत। आता त्याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याचा कलम लागलेला आहे, परंतु खून केला म्हणून BNSचे 103 कलम हे सुद्धा लावले जावे अशी मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत। आणि त्यानिमित्ताने नरबळीचा प्रयत्न केला असेल किंवा त्यांनी तो प्रत्यक्ष केला असेल तर अधिक पुरावे त्या निमित्ताने गोळा होतील आणि त्याला अधिक शिक्षा होईल असं या निमित्ताने आम्हाला वाटतंय। नक्कीच ज्यावेळी तुम्ही SITला पत्र दिलं त्यावेळी तुम्ही असं म्हणाले होतं, त्या पत्रात म्हटलेलं आहे, तुम्ही सांगतायत, दावा करतायत की वन्यजीव संरक्षण कायदा लावण्यात यावा, या अंतर्गत शिक्षा करण्यात यावी। नेमकं काय तुम्हाला आढळून आलं होतं त्यावेळी? असं कशावरून तुम्ही थेट SITला पत्र दिलं होतं? काही गोष्टी आम्हाला अशा समजल्या की उच्चभ्रू लोकांना तो कस्तुरी देत होता। आता कस्तुरी ही खरी होती का खोटी होती हा तपासा यंत्रणेचा भाग आहे, परंतु जर खरी असेल तर तो वन्यजीवची हत्या करतो म्हणून ते कलम लावा अशी आम्हाला माहिती होती। आणि खरं तर आणखी एक गोष्ट अशी होती की काही आम्हाला माहिती मिळाली होती की कोल्याला शिंग नसतात, परंतु कोल्याचे शिंग वापरून आम्ही जादूटोणा करतो अशी तो थाप त्या लोकांना देत होता आणि फसवणूक करत होता आणि त्याच्याकडे वाघाची कातडी असल्याची काही दाट शक्यता होती। त्याच्यामुळे आम्ही मागणी अशी केली होती की वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी आणि ती मागणी आता जोर धरू लागली आहेत आणि या निमित्ताने पुढे आलेली आहेत। नक्कीच त्या ठिकाणी जादूटोण्याच्या प्रकारासह साप असेल, त्याचबरोबर वाघाची कातडी यासारखे काही जे आहेत जादूटोणा केला जातो अशा पद्धतीचं देखील जे आहे ते समोर आलेली माहिती। आता या संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे? नाही, आमची भूमिका तर पहिल्यापासून हीच राहिलेली आहे की हे जी माहिती लोकांना असेल त्यांनी पीडित लोकांनी अधिक लोकांनी पुढे यावं, कोणी घाबरून जाऊ नये। त्यांची जी माहिती आहे ती SIT गुप्त ठेवील, त्याच्यामुळे पीडित लोकांनी पुढे यावं, जसं आम्ही न घाबरता पुढे येत आहोत आणि आमची ओळखही आपण उघड करत आहोत। त्याच्यामुळं या भोंदू बाबाला अधिक शिक्षा व्हावी याच्यासाठी पुरावे अधिक गोळा व्हावेत आणि सक्षम असा केस व्हावी म्हणून अधिक लोकांनी पुढे यावे अशी आव्हाने या निमित्ताने मी करत आहोत। नक्कीच तुम्ही जे SITला पत्र दिले वन्यजीव संरक्षण कायद्यासंदर्भातलं आपण सांगितलेलं आहे, आपल्याकडे देखील असा काही पुरावा आहे का ज्यावरनं प्राण्यांच्या यामध्ये उपयोग झालेला आहे जादूटोण्यासंदर्भात किंवा वापर केला गेला, हत्या केली गेली असं? आम्हाला ही जी माहिती भेटली आहे ती गुप्तपणे भेटली आहेत आणि बरेच आम्हाला असा अनुभव आहे की तक्रारदार पुढे यायला तयार नाही, त्यांच्यावर प्रसंग घडलेला आहे परंतु ते पुढे यायला तयार नाही। तर या निमित्ताने आम्ही यातले तक्रारदार कोण आहेत, तुमच्याशी काही बोलणं झालंय का? तक्रार नाही, आम्हाला निनावी माहिती भेटली, काही लोकांकडून भेटलेली आहेत आम्हाला माहिती। त्याच्यामुळे आम्ही ही खरी आहे का खोटी आहे हे असा आमचा दावा नव्हता, परंतु त्या दिशेने तपास व्हावा अशी आमची मागणी होती। त्याच्यामुळे कुणी तक्रारदार पुढे येत नाही तर ते यावेत अशीच आमची मागणी आहे। नक्कीच आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे होते। दरम्यान आमचा संशय आहे आणि त्या पद्धतीनं त्या दिशेनं तपास व्हावा अशा पद्धतीची मागणी आम्ही केली आहे। दरम्यान काल देखील कोर्टामध्ये काही प्राण्यांचा संदर्भातलं जे आहे ते युक्तिवाद करण्यात आला होता, नरबळीचा संशय देखील व्यक्त करण्यात आलेला होता। त्यामुळे आता तपासामध्ये काय समोर येतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।